येशूच्या नावाला मी धन्यवाद देते, प्रभू येशूचं गौरव करते आणि प्रभू येशूमध्ये प्रत्येक बहिणभावाचं मी स्वागत करते. तर आजचं वचन सांगतं योहानचे वर्तमान 11:40 की येशूने तिला म्हटले, तू विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील. कारण आज आपण विश्वास ठेवलो तर मोठमोठे आशीर्वाद आपण पाहणार आहे. कारण जसं मार्तीला प्रभू अभिवचन दिलं, तू ते विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव करशील. कारण विश्वास कशावर तिने ठेवला? 4 दिवसाच्या दुर्गंधी सुटलेल्या लाजराला उठवण्यासाठी तिने प्रभूवर विश्वास ठेवला आणि प्रभूने एका क्षणामध्ये तिचा विश्वास वाढवला आणि तिला सांगितलं की विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव करशील. कारण बघा, आज 4 दिवसाच्या दुर्गंधी सुटलेल्या लाजराला तर देव जिवंत करत असेल, तर आजही आपल्या जीवनामध्ये प्रत्येक समस्यावर विजय देणारा तो परमेश्वर आहे आणि तो आपल्याला विजय देत आहे आणि आपल्या जीवनामध्ये अद्भुतरित्या तो कार्य करतो. त्याबद्दल त्याचे आपण धन्यवाद देऊ, आपण प्रार्थना करू. प्रभू येशू, आज जसं तू मातेला म्हटलास विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव पाशील, आज आम्ही तुझ्यावर विश्वास ठेवतो प्रभू. आज कोणतंही संकट असेल पण माझा विश्वास आणि भरोसा प्रभू तुझ्यावर आहे आणि तू सर्व संकटातनं तो आम्हाला बाहेर काढतेस. माझ्या प्रत्येक बहीण भावंडाला प्रत्येक अडचणीतनं, कर्जातनं, संकटातनं, अडचणीतनं, आजारातनं तू त्यांच्या जीवनात तू कार्य कर प्रभू. आणि तू किती चांगला देवेस, तुझा अनुभव तू त्यांना दे. कारण विश्वास ठेवशील तर देवाचं गौरव करशील असे तुझं वचन सांगतं आणि ते वचन आज आमच्या प्रत्येकाच्या परिवारामध्ये तू पूर्ण कर बाप्पा. आशीर्वादित केलं त्याबद्दल मी तुला धन्यवाद देऊन येशू ख्रिस्ताच्या नावात मागते म्हणून तो आहे.